अहो छोटे सरकार, कुठे चाललाय एवढ्या गडबडीने? मम्मा माझी मदत करणार का? मदत? कसली मदत? मला बाबांचा शर्ट हवाय. अमोल बाळा, हे बघ माझी नेलपेंट ओली आहे, नाही तर मी नक्की तुम्हाला मदत करणार होती. या पोराला कसलं खोड लागलंय त्या शर्टचं, काही कळतच नाहीये. कधी घालून नाचतो काय, कधी शोधत फिरतो काय. एकदा हे पाहिलंच पाहिजे काय करतोय ते. अहो छोटे सरकार, हे काय करताय तुम्ही? आणि हा पसारा तुमच्या मानं पाहिलं तर ओरडेल ना तुम्हाला. नाही ग मम्मा, मी सांगेन तिला काय सांगायचं ते. तू नको अर्जू. हो छोटे सरकार, काही काम होतं का? आणि तुम्ही तुमच्या मम्माला नाही सांगणार? एक सरप्राईज आहे. सरप्राईज? तुमच्या माला असेल ना? हे बघ ती माझी तिथे बॅडमिंटनचे फुल पडले तेवढं आण बघ. आण ना, मग सांगतो मी. हो आले. अरे अमोल, उघड की दरवाजा. अमोल, काही नक्की शिजते का ह्याच्या डोक्यात? काय चाललंय याचं कळायला काही मार्गच नाही. आईची ओढणी बापाचा शर्ट घेऊन नक्की काय करतोय काय हा? अमोल, अरे अमोल उघड ना. दिप्या, अरे एवढ्या गडबडीत मला बोलावलंस? अरे किती दिवसानं भेटलाय? कसा कसा आहेस? दिप्या, पुण्यात येऊन साहेब झालास की रे? अरे आज गावात डोक्याची केस रंगून फिरणारा दिप्या, अरे रस्त्यानं तोंड वाकडं तिकडे करून व्हिडिओ बनवणारा दिप्या, पुण्यात येऊन साहेब झाला आणि माझ्या पाया पडतो रे. अरे कुठला साहेब आणि कुठलं काय रे? मी आपला पुण्यात साधा जॉब करतोय. अरे तरी साहेब झालास की, मोठा झालास की. अरे बदल झाला म्हणे अशा मामा, आणि माझ्यात कितीतरी बदल झाला. तर आपल्या आसगावातल्या माणसांसाठी मी त्यांचा दिपेडॉनच आहे की. बरं आपण मस्तपैकी चहा घेऊया आणि तिथं बोलत बसूया. चल ए चाबी राहू दे, मला एवढ्या गडबडीत का बोलावलं ती सांग. सांगतो. तू अमोलला भेटलास ना? हो भेटलो की, लय गोड पोरग आहे बघ. अरे आंब्यातल्या कुई आणि गोड आहे. आणि त्याला बघितलं का नाही, आपण अर्जुनचा भास होतो बघ. अरे यशा मामा, आजकाल आमच्या सगळ्यांच्या आनंदाचं कारण तेच आहे बघ. आणि त्याच्या आनंदाचं काय रे? एवढ्या कर्तृत्वान बापाचं पोरग, आणि त्याला त्याचा बाप कोणीही माहित नसावं. यशा मामा, मी तुला त्यासाठी तिथं बोलवलंय. ऐक, अमोलला त्याच्या बाबांबद्दल सगळं माहित आहे. काय? मग बापू मला काल असं का म्हणाल? त्यानं कुणाला नाही सांगितलं, त्यानं स्वतः सगळं शोधून काढले. अरे वा, शबास, खरं म्हणतात पट्ट्या. आता त्याला दिदीला आणि दाजीनं एकत्र आणायचं आहे आपल्या आसगावात. अरे ते चांगलंच आहे की. हा, एकदम झाक आहे बघ ती. खरं तर दीदी आणि दाजी एकमेकांपासून लांब राहतात ना, त्यामुळे त्याला लय त्रास झालाय बघ. अगदी लहानपणापासून त्याला बापाचं प्रेम नाही मिळालं रे. अरे आपण अर्जुन म्हणजे आज गावची शान आहेत, त्या दोघांनी एकत्र आलंच पाहिजे. हा, मग दीदी आणि दाजी एकत्र येण्यासाठी आपल्याला अमोलची मदत केली पाहिजे बघ. चालतंय, मी मदत करायला तयार आहे. शाबास. आता माझं एक काम कर, हा. दीदीला आणि दाजींना फोन कर आणि आसगावला बोलवून घे. अरे ती माझ्या फोनवर येतील वय. गाव अडचणीत आहे म्हणल्यावर का नाही येणार? दिप्या, गावात सगळं सुरळीत आहे. अरे मी कुठं म्हणतोय, खरं सांग. तू त्यांना सांग की गावात काहीतरी अडचण झाल्या आणि बोलवून घे गावाकडे. म्हणजे मी आपण अर्जुन संग खोटं बोलू असं म्हणायचं का तुला? अरे एक कलेक्टर, दुसरा पोलीस, आणि मला अडचणीत आणतोय. ते राहू दे बाबा, मी जातो गावाकडे. ऐक ऐक की. अरे तू अजिबात काळजी करू नको, मी आहे की तुझ्याबरोबर. तू आहे ना? हा. हे काम कर, तूच फोन कर, नाही तर आपण बापूला फोन करायला लावू. अरे असं करू नको, सगळं प्लॅनिंग झालंय बाबा. झाले ना? तर तूच फोन कर. अरे मी कसा फोन करू आणि मी कसं त्यांना आसगावला बोलवणार? हे बघ, त्या दोघांसंग खोटं बोलायला मला जमणार नाही. हे बघ, तू परत एकदा विचार कर. अरे 7 वर्षाचं पोरगा आहे ते आपल्या आई वडिलांना एकत्र आणायचा प्रयत्न करते. त्याला दुसरं काय नको आहे रे. चिमणा चिमणीच्या घरट्यासारखं त्याचं पण एक सुखी घरटा असावं, फक्त एवढंच वाटतंय बघ त्याला. अरे पण दिप्या, यशा बापू,
आत्ता जर का दिदी आणि दाजी एकत्र नाही आलं ना तर पुढचं अख्खं आयुष्य आम्हाला बिना बापाचं काढावं लागेल. चालते दिप्या, त्या लेकरासाठी मी करायला तयार आहे. पण काय अडचण आली तर अजिबात काय अडचण येणार नाही. मी सगळं नीट करतो. यशा मामा, आता दिदी आणि दाजी एकत्र आलेच म्हणून समज. तू फोन लाव दाजींना, दीदीला फोन लाव. आर्या, ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. जय हिंद साहेब. जय हिंद. चिंचुके काय बोलले का? मोंटीबद्दल काय माहिती? काहीतरी धागा धरा. अहो साहेब, लय कसून चौकशी केली तरी पण तोंड उचकटायला तयार नाही. नुसतंच म्हणतात तुम्ही आम्हाला इथं डांबून काय उपयोग होणार नाही म्हणून. आम्ही लवकर जेलमधनं बाहेर पडू. इथं डांबून ठेवले त्याचे वाईट परिणाम होतील म्हणून. चिंचुके, आपलीच चूक झाली. काल तो मोंटे हातून निष्ठालाच नाही पाहिजे होता. हा साहेब, अहो त्यांचा मोंट्यावर लय विश्वास आहे. ते म्हणतात की मोंटे आमच्यासाठी काहीतरी करेल म्हणून. चिंचुके, कलेक्टर मॅडमच्या सिक्युरिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नकोय. कडक पहारा पाहिजे एकदम. त्यांच्या आजूबाजूला सतत आपली माणसं पाहिजे, ती पण चांगली आणि विश्वासातली. हो साहेब. अर्जुन, मी तुझ्याशी जे वागली त्यासाठी खरंच सॉरी. सिच्युएशन माझ्या लक्षात आली आहे. मी असं नव्हतं रिॲक्ट करायला हवं होतं. ठीक आहे. अर्जुन, तू अजून नाराज आहेस? हे बघ, हवं तर मला बोल, पण असं नाराज नको ना राहूस. मी समजून घ्यायला हवं होतं. खरंच माफ कर मला. नाराज नाही मी आर्या. मला माहिती होतं की सिच्युएशन तू तुझ्या डोळ्यांनी बघशील ना तर तुला कळेल. फक्त बघ, काही गोष्टी तू आत्ताच लक्षात घे प्लीज. म्हणजे जसं की? जसं की मी तुला आधीच सांगितलं स्पष्टपणे, मला माझ्या आयुष्यात फक्त अमोल पाहिजे. फक्त अमोल, दुसरं कोणी नको. आप्पी आणि मी कामाच्या निमित्ताने जरी एकत्र येत असू ना तरी तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं नाही वागणार मी कधी. हो, ते कळतंय मला. आणि बघ, आप्पीच्या आणि माझ्या भेटण्याने तू अशी सतत नाराज होत राहिलीस ना तर त्याचा माझ्या कामावर परिणाम होईल. मला फक्त आणि फक्त दडपण येत राहील, बाकी काय नाही होणार. त्यामुळे प्लीज तू या गोष्टी डोक्यातून काढून टाक. अर्जुन, तू असं प्लीज वगैरे नको ना बोलू. ऑलरेडी मला गिल्ट फील होतंय. हे बघ, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पूर्ण विश्वास. चल, काम आहेत भरपूर. हॅलो. हॅलो. यशा बापू बोलतोय आजगावरनं. अरे यश बापू, अरे किती दिवसांनी फोन केला. काय म्हणतो, कसा आहेस तू? मी बरा आहे. आणि छकुली कशी आहे? आमचं फोनवर बोलणं होत असतं बरं का. छकुली सुट्टीला येणार आहे, ती सांगते मला. आणि तुमचं मार्गदर्शन असल्यावर मी कशाला काळजी करतोय. काय म्हणतो सानी? काय नाही, ते हासगावला आहे ना, उद्या आपल्या मंदिरात एक कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या तुम्ही दोघांनी, आप्पीन आणि तू, प्रमुख पाहुणे म्हणून यावं असं गावकऱ्यांची इच्छा आहे. उद्घाटन? होय, याल ना व दोघं बी, लय बरं वाटेल बघा. नाही. अरे यश बापू, कामाचा व्याप वाढलाय आता, जरा लोड आहे. अरे बाबांनो, तुम्ही दोघं आला तर गावातली सगळी लोक खुश होतील. लय बरं वाटेल त्यांना. अरे गावात एवढा बदल करून तुम्ही गेला. अरे आता 7 वर्ष झालं तुम्ही गावाकडे फिरकलाच नाही. गावाची काय आठवण येते का नाही तुम्हाला? नाही नाही यश बापू, असं काय नाही. पण व्याप एवढा आहे ना की अरे नाही म्हणू नका, ऐका माझं. अरे गावात पहिल्यासारखं काय राहिलं नाही. अरे गावात भांडणं चालले, ती गावात पाणी पियाय नाही. तुम्ही आला असता तर आम्ही तुमच्याशी बोललो असतो, आमच्या अडचणी सांगितल्या असत्या. अरे तुम्ही गावाला नवं रूप दिलं होतं, तर तुम्ही नाही तर आमच्या अडचणी कोण समजून घेणार? अडचणी म्हणजे? ते असं जर फोनवर सांगता येत असतं तर मी सांगितलं असतं का नाही? तुम्ही समोर आला तर आमच्या काय अडचणी तुम्हाला दोघाला सांगता येतील. त्यामुळे तुम्ही दोघं या बरं का. हॅलो हॅलो, अरे बोला की. ठेवलं वाटतं. ठीक आहे, उद्या येते मी आजगावला. येतो उद्या आजगावला. देव पावला. बरं, उद्या लवकर या, वाट बघतोय. यशा मामा, काय बच्चे कंपनी, काय चाललंय तुमचं? अमोलने आम्हाला बोलवलेलं. आज तो नाटक करणार आहे. अरे वा,
मग आता मी पण नाटक बघायचं का काय? मामा तू थांब ना माझं नाटक बघायला. आणि मला सांग मा आणि बाबा उद्या आजोळ येतील ना? म्हणजे माझे मा आणि बाबा उद्या आजोळ येणार नाहीत का? भाचे सरकार, तुम्हाला मी काय म्हणलेलं? नो फिअर व्हेन मामा इज हिअर. म्हणजे आपलं काम झालं. ओ भाचे सरकार, आपण तुमची सगळी तयारी झाल्या ना? नाही म्हणजे तुम्ही मा आणि बाबांना एकत्र कसं आणणार? नक्की करणार काय आहे तुम्ही? असं मामा त्यासाठी तर मी इथे जमलोय. तू पण थांब बघाया, मी दाखवतो. काय दाखवतो? आणि काय हो, काय चाललंय तुमचं नेमकं? हे अगं मम्मा माझे मित्र आलेत आम्ही खेळणार आहोत. हे असं? मोना, अगं अमोल एक नाटक सादर करणार आहे, ते बघायला जमलेत पोरं. कसलं नाटक? आता मला काय माहित, आणि तुला काय करायचं असतं का बारक्या पोरांचं? मोना, अगं अमोलला नाटकासाठी बेडशीट पाहिजे, तेवढं देशील का? नाटकाला बेडशीट कशाला? अगं मम्मा तर किती सांगायला लागतं? अरे हा कसले? अरे बास बास बास, चला मी देते. अहो कसलं बेडशीट पाहिजे तुम्हाला? तिकडे कपाटात ठेवलं बेडशीट. तुमचं जा जा, ना? बघ तिकडे कपाटात आहे. अहो, 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 दरवाजा उघडा. अहो, काय करताय तुम्ही? मोना, अहो, मोना अगं सॉरी, आमचं लय महत्वाचं काम आहे आणि तुझं तिथे काय उपयोग नाही. काळजी घे, सॉरी. अहो, तुम्ही दरवाजा उघडा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही हा. अमोल, तुझ्या मोहम्मदचा बरोबर इंतजाम केलाय, आता कर सुरू. हे बघा सगळ्यांनी लक्ष देऊन पहा. मी आहे आजगावचा लाडका. आणि काय करतो बरं शहनशाह? हा शहनशाह तुझ्यावर प्रेम करतो आपे. काय? हो, पण तू आवडतो का ग मी? मला अभ्यास आवडतो शहनशाह. ठीक आहे. तुला काय आवडतं शहनशाह? मला मेथीची भाजी, हलवाडी सगळ्यात जास्त. तू आवडतोस अप्पे. काय? हो अप्पे, तुझ्या मनात आपण एकत्र यावं असंच आहे अप्पे. अप्पे, आजचाच दिवस, हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता हिथून उठून त्या मांडवात जाऊन पोचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्याचा. काय गे माकाड तोंडे, कुठं गेली होती थोबाड काळ करायला? कोण आहे तुझी ती? सांग ना, कोण आहे तुझी ती? त्या टिटूला पण झोपताय ना, अख्खा गाव बाटलेला आहे दोघांनी. बायको आहे ती माझी. बघ तू म्हटलेलो ना नियतीच्या मनात आपल्याला एकत्र आणायचं म्हणून. मा बाबा तुमचं का भांडण झालं हे नाही माहित मला, पण मला हे माहिती की अजूनही तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. बाबा तुम्हाला अजूनही माझ्या हातची मेथीची भाजी आवडते. मा तो अजूनही बाबांनी फुलं पाठवली की छान वाटतं. बाबा आणि मा तुमचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे. मग तुम्ही का रामलाता? आपल्या सगळ्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर आपण एकत्र राहूया ना. म्हणजे मी तुम्हाला राहू देणार नाही वेगळं. कारण मास्टर मीच तुमचा अमोल आहे, ज्या भेटायला तुम्ही एवढा दिवस वाट बघत होता. अमोल अपर्णा अर्जुन कदम. तुम्ही मला तुमचा एकही शब्द ऐकायचा नाहीये. मागचा अर्धा तास मी दरवाजा वाजवते, असं कोणी करते का?
ऐकून घे माझं. मी ते मगाशी निघालो चुकून ती कडे लागली मला मला कळत नाही अगं. हा हा मी बारकी पोरगी नाहीये आणि तुमच्याकडे मी नंतर बघेन. आधी बऱ्या बोलायला सांगा मला खोलीत का कोंडलं. तुमच्या दोघांचं काय चाललंय? नाही नाही कुठं काय चाललंय आमचं काय नाही. असं का? तुम्ही नाही सांगणार मला? ठीक आहे, अगं कुठे चालली तू मोना? फोन करते कलेक्टर मॅडमना. दीदीला हो, त्यांना सगळं खरं खरं सांगते. आजगावरून आल्यापासून जे हे काही चाललंय ना तुमचं ते सगळं त्यांच्या कानावर घालते मी. अगं मोना खरंच काय चाललं नाही आमचं. त्याचं छडं वंचच चावतील आणि तेही त्यांच्या पद्धतीने. अगं थांब की बाया लगेच कुठं ते तिकडे जातीस. मी सांगतो की तुला सगळं. आता कसं? सगळं सांगा मला खरं खरं. सांगतो बाया हा, पण तू कोणाला सांगायचं नाही काय. मी कशाला सांगू? आता लवकर बोला. आणि अजून एक, मी तुला आज कोंडलं म्हणून तू माझ्यावर चिडायचं नाही. त्याची शिक्षा तर मी तुम्हाला अशी देणार आहे ना, तुम्ही बघाच. आता बोला. म्हणून अगं ते मला 500 रुपये द्या. 500 रुपयाचा काय संबंध? तुम्ही 500 रुपये देता की दीदीला कॉल करू? देतो देतो. द्या. हा, आता बोला. आपल्या मुला माहित आहे त्याचे बाबा कोण आहे. पुढं बोला. काय काय म्हणलं तुम्ही? आम्हाला माहित आहे त्याचे बाबा कोण आहेत. तो दोघांनी एकत्र आणणार आहे, ते पण आसगावात. आमचा प्लॅन झालाय, आम्ही पण आसगावला जाणार आहे. कधी जाणार आहे तुम्ही तिकडे? उद्या. उद्या सगळा गुंता सुटेल आणि आपल्या आम्हाला त्याचे आई बाबा एकत्र भेटतील बघ. हो ना. सॉरी. सॉरी काय सॉरी? ते पोरगा एक लहान आहे त्याला अक्कल नाही, पण तुम्हाला तरी आहे ना. असं कोणी करतं का? मोना अगं त्याला नाही म्हणता येत नाही ग मला. हो, त्याला काहीही वाटेल, पण आता त्यांचं लग्न ठरलेल ना. आणि हे सगळं केल्यामुळे त्यांची भांडणं होणार नाहीत का परत? अहो, त्यांचं ठरलेलं लग्न मोडेल. मोडलं पाहिजे. मोना दिदी आणि दाजी एकत्र आले पाहिजेत. काय बाई, त्या दोघांना सोडून अख्ख्या जगाला वाटतंय एकत्र आले पाहिजे म्हणे. मोना अगं समजून घे की जरा तू. आम्हालाच त्यांना एकत्र आणू शकतो. मोना तू प्लीज कुणाला काय सांगू नको. वाटल्यास मी तुला पाहिजे ते देतो, पण तू कुणाला काय सांगू नको. पाहिजे ते हो बघा. हो. मोना अगं आम्ही सगळा प्लॅन केलाय ग. उद्या दिदीला आणि दाजींना आम्ही आसगावला पण बोलवलंय. फक्त तू कुणाला काय बोलू नको. तुला माझी शपथ आहे, तुला तुझी शपथ आहे. हो, मी सांगेन मला काय पाहिजे ते, पण तुम्ही दिलं पाहिजे. हा, हो. आत गेलो की आणि डोक्याला ताप. आता हे पोरग सगळं खरं जाऊन सांगणार आणि मग मला हे घर सोडून कुठल्या तरी कोपऱ्यात राहावं लागणार. नाही नाही, असं बरं होऊन गेली मोना. मला काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही गोळ्या औषधं घेताय ना टायमिंगला? घेतो ना. घेताय ना? आजची घेतली का? हा हे बघ, ठीक आहे आजची घेतली ना. मी काय म्हणतो ऐका, तुम्ही आहे ना विचार जरा कमी करा. म्हणजे उगाच लोड घेत जाऊ नका. आणि काय वाटलं ना बिंदास मला फोन करत जा. नाही तर अर्जा गेल्या ड्युटी चौकीत असताना फोन कसा करायचा असला अजिबात विचार करायचा नाही. काय दादा? हा हो, अर्जुन बरोबर बोलतोय विनय काका. अरे अर्जा, माझ्या गोळ्या संपत आल्यात रे. उद्या तेवढं कामावर जायच्या आधी आणून द्यायला जमल का तुला? उद्या सुट्टी घ्यायचं म्हणतोय मी. उद्या जरा आसगावला जावं लागतंय. तुम्ही तिकडे अचानक आसगावला जायचं का ठरवले? एवढ्या वर्षात आपण गेलो नाही कोणी, आणि आता कामाचा ताण असताना तरी जाऊन यायचं म्हणतोय मी दादा. यशा बापूचा फोन आला होता. यशाचा? अरे वा, काय म्हणतो होता तो? गावात देवळात काहीतरी कार्यक्रम आहे, तर मला प्रमुख पाहुणा म्हणून ये. मी आधी नाहीच म्हणलं, पण परत नंतर त्याचा आवाजच बदलला. म्हणला अर्जुन बाबा गावात चक्कर टाका, जरा अडचणी आहेत काहीतरी, समोर आलं म्हणजे सविस्तर बोलता येईल असं. म्हणलं बरं ठीक आहे, मग येऊन जातो. अर्जुन, तू अजून जरा विचार कर. जिथं सरकार आणि सुजयसारखी माणसं असतील तिथं काय होणार आहे अजून? नाही, पर यशाला नक्की काय म्हणायचंय ना ती गावात गेल्याशिवाय नाही कळणार. पण भाऊजी, तुम्ही तिकडे गेलात आणि सरकार किंवा सुजय भाऊजी भेटले तर तुमचा अख्खा दिवस खराब होईल. अहो, असं काय नाही होणार मी. ज्या लोकांना मी किंमतच देत नाही ना, त्यांच्या असण्याने नसण्याने काय फरक पडत. समोर आले काय नाही आले मला काय फरक पडत. अर्जुन, तुला मी बोललो नाही, पण तुझ्या साखरपुड्याला
सरकार आणि आई आलेले. काय कधी? आणि आलेले, मी त्यांना बाहेरूनच जायला सांगितलं. इतक्या वर्षांनी अर्जुनच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंय, त्याच वेळेला परत इथं आलात. निघा. तर ते आत कसं काय घुसले कोणास ठाऊक. आणि हो, अंगठी घालायच्या वेळेला लाईट त्यांनीच घालवली होती. काय अरे स्वप्नीत हे कधी घडलं आणि तू बोलला नाहीस मला काय? बोलून काय होणार होतं विनय काका? अर्जुन अजून चिडला असता. जनरेटर होता म्हणून, नाहीतर साखरपुडा थांबवायचाच होता त्यांना.